सुरू झालेली आहे। वास्तविक या शहरामध्ये पोलीस आहेत की नाही मला माहित नाही। दुसऱ्या एखाद्या उमेदवाराची एखाद्या पक्षाची सभा चालली असेल तर त्या सभेवरून अशा पद्धतीनं वाजत गाजत वाद्य वाजवत जायला बंदी आहे। पण हे पोलीस सुद्धा किती मिन्ने झालेले आहेत त्याचं हे उदाहरण आहे। दोन दोन उमेदवारांच्या गाड्या या बाजूला अशा पद्धतीने धिंगाणा घालतायत आणि पोलीस कानावर हात ठेवून बसलेले आहेत। या महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीनं ही दंडेशाही सुरू आहे, लोकशाहीची पायमल्ली सुरू आहे। सत्तेच्या जीवावर सत्तेच्या बळावर सर्व कायदे नियम हे धाब्यावर बसवण्याचं काम सुरू आहे। आणि म्हणून ज्यांना सत्तेचा माज आलाय, ज्यांना सत्तेची मस्ती आली ती मस्ती उतरवण्याकरता म्हणून 20 तारखेला अशाच मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं कोणी कोणाला निमंत्रण देण्याची गरज नाही, कोणी कोणाला इकडे चल म्हणण्याची गरज नाही, गाडी घोड्याची वाट बघण्याची गरज नाही। राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याकरता सकाळी उठा, मतदान केंद्रावर जा आणि आपले महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल बरबटे यांच्या नावासमोर ही जी मशाल आहे त्या मशाली समोरचं बटन दाबून त्यांना हजारोंच्या मताने निवडून द्या हे सांगण्याकरता म्हणून मी इथं आलो। हे सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलोय। ही विनंती करण्याकरता म्हणून महाराष्ट्राच्या एका टोकातल्या कोकणासारख्या प्रांतातून मी आपल्या सर्वांना विनंती करण्याकरता आलोय। जे माझ्या समोर बसले त्यांना ही विनंती आहे, जे आजूबाजूला संपूर्ण व्यापारी वर्ग आहे त्यांना ही विनंती आहे आणि ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जातोय त्यांना सुद्धा ही विनंती आहे। हे राष्ट्रीय कर्तव्य तुम्हाला पार पाडावंच लागेल। हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असताना या राज्याची आणि या देशाची जी राजकीय परंपरा आहे, जी राजकीय संस्कृती आहे, ही संस्कृती पायी तुडवली जाते। हे संस्कार आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये विरोधी पक्षाचा मान सन्मान करण्याची परंपरा आहे, विरोधी पक्षाच्या विचारांचा आदर करण्याची परंपरा आहे। विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेऊन कोणाला मतदान करायचं हे मतदाराच्या शिक्षक बुद्धीवर त्या ठिकाणी सोडलं जातं। पण अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेच्या समोर इथं आम्ही ज्या अर्थी परवानगी घेतलेली आहे, परवानगी घेऊन आम्ही सभा करतोय त्या अर्थी निश्चितपणे सरकारी यंत्रणा इथं आजूबाजूला असली पाहिजे, ते असणं त्यांचं काम आहे। आणि त्या सरकारी यंत्रणेच्या समोर हा जो नंगा नाच सुरू आहे याला जर आळा घालायचा असेल तर विशाल बरबटेला तुम्हाला निवडून द्यावंच लागेल। विशाल बरबटेला तुम्हाला निवडून द्यावं लागेल। विशाल बरबटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे ते उमेदवार आहेत। विशाल बरबटे हे एक उद्योजक आहेत। विशाल बरबटे हे राजकारणी नाहीत, एक उद्योजक आहे। आपल्या घरी खात्या पित्या घरामध्ये राहणारा, स्वतःचे उद्योग व्यवसाय उद्योजक म्हणून सांभाळणारा आणि कशाची कमतरता नसलेला अशा पद्धतीचा एक उमेदवार तुमच्या समोर उद्धव साहेबांनी दिलेला आहे। हे विशाल बरबटे हे मैदानात कधी उतरले? आठवा तो दिवस 2.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये 40 गद्दार उद्धव साहेबांना सोडून ज्या वेळेला दुसरीकडे गेले आणि उद्धव साहेबांचं सरकार कोसळलं, उद्धव साहेबांना गादीवरून खाली ओढलं गेलं आणि त्यावेळेला सगळे लोक या गद्दारांबरोबर गेले। त्यावेळेला एक नौखा तरुण उद्धव साहेबांच्या मागे उभा राहिला, त्याचं नाव विशाल बरबटे आहे। एक एक माणूस त्यांनी वेचून पुन्हा एकदा शिवसेना उभी केली, पुन्हा एकदा शिवसेनेचे पदाधिकारी उभे केले। जुने जाणते लोक शिवसेनेच्या मागे उभे राहिले, ज्यांचा शिवसेनेशी संबंध नव्हता
जे शिवसेनेपासून कोसो मैल दूर होते ते सुद्धा शिवसेनेच्या पाठीमागे आले. इथं सागर डबराशेजी आहे. मी पुढच्या सभेकरता सुरेश साखरेंना पाठवलेला आहे. हे ज्ञानेश्वर वाकुडकरजी हे पूर्वी पहिले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. मी त्यांना साथ घातली. मी त्यांना सांगितलं की एकेकाळी तुम्ही वाढवलेली शिवसेना काय सांगत होते वाकुडकरजी की आम्ही सायकल वरून जाऊन त्या काळामध्ये घराघरामध्ये जाऊन शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही रुजवले, पेरले, वाढवले आणि हे शिवसेनेचं वैभव उभं राहिलं. हे वैभव उभं राहिलं. त्या वैभवावर हे विराजमान झाले. सत्तेची पदे यांनी भोगली, मोठे झाले आणि ज्या शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रानं पहिल्यांदा फक्त एक पद घेतलं, एक पद पहिल्यांदा घेतलं. आठवा, शिवसेना प्रमुखांनी आपल्या आयुष्यामध्ये एकही सरकारी पद स्वतः करता घेतलं नाही. बांधवानं भगिनीनो घेतलं नाही. शिवसेना प्रमुखांच्या हयातीमध्ये महाराष्ट्राचे 2 मुख्यमंत्री झाले, अनेक मंत्री झाले, कितीतरी महापौर झाले, कितीतरी आमदार झाले, खासदार झाले, पण शिवसेना प्रमुखांच्या घरातल्या माणसानं किंवा शिवसेना प्रमुखांनी एकही पद घेतलं नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कैलासवासी मनोहर जोशी सर हे लोकसभेचे अध्यक्ष झाले, पण ते पद सुद्धा शिवसेना प्रमुखांनी स्वतः करता घेतलं नाही. पण 2019 साली अपवादात्मक परिस्थितीमध्ये ना इलाजास्तव शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अरे वास्तविक तुम्ही गद्दारांनो, गद्दारी करण्यापूर्वी हा विचार करायला हवा होता की आयुष्यातली 56 वर्ष प्रत्येक पद मिळालेलं शिवसेना प्रमुखांनी तुम्हा आम्हाला दिलं रे. एक पद फक्त त्या उद्धव साहेबांनी घेतलं काय आणि तुमच्या पोटामध्ये मुरटा उठला काय आणि तुम्ही त्यांचा विश्वासघात केलात काय. किंबहुना तुम्ही असा विचार करायला हवा होता की 56 वर्षामध्ये मिळणारं प्रत्येक पद हे शिवसेना प्रमुखांच्या घराण्यानं आम्हाला दिलं. एक पद त्यांनी घेतलंय याच्यामध्ये आम्ही म्हणायला होतं की आम्ही खऱ्या अर्थानं त्यांच्या उपकाराचे उत्तराई होण्याची संधी आम्हाला आलेली आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायला होतं. पण त्याच वेळेला या लोकांनी विश्वासघात केला आणि जे पलीकडे गेले त्यांनी त्यावेळेला 3 गोष्टी सांगितल्या महाराष्ट्राला. काय सांगितलं की आम्ही 3 गोष्टींकरता जातो आहोत. पहिली गोष्ट सांगितलं की शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व यांनी उद्धव साहेबांनी सोडलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर जाऊन सरकार बनवलं म्हणून आम्ही त्यांना सोडून गेलो. भारतीय जनता पार्टीने सुद्धा शिवसेनेवर त्यावेळेला हल्लाबोल केला की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. पण मी सर्वांना एक आठवण करून देतो. पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्याबरोबर सरकार कुणी केलं रे बाबांनो? कुणी केलं? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले ना. मग तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलात आणि ते जर सरकार चाललं असतं तर त्यावेळेला तुमचं हिंदुत्व एकदम शाबूत राहिलं असतं. पण उद्धव साहेब तुम्ही दाखवलेल्या मार्गाने गेले, कारण मार्ग तुम्ही दाखवला, उद्धव साहेब गेले नव्हते आणि मग तुमचं हिंदुत्व गेलं. दुसरं काय सांगितलं? दुसरं सांगितलं की अजितदादा पवारांच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरी. अजितदादा पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि आम्हाला ते विकासाला पैसे देत नाहीत म्हणून आम्ही तिकडे गेलो. सांगितलं आज राज्याचे अर्थमंत्री कोण आहेत? अरे आज राज्याचे अर्थमंत्री कोण आहेत? आज राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवारच आहेत ना. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आमचं हिंदुत्व गेलं. मग आज अजितदादा पवारांच्या बरोबर तुम्ही बसताना तुमचं हिंदुत्व कसं काही शाबूत राहिलं याचा विचार सुद्धा लोकांनी करण्याची गरज आहे. आम्हाला सांगत होते की उद्धव साहेब आम्हाला भेटत नाही. अरे महाराष्ट्रामध्ये पहिली 2 वर्ष कोरोनाचं संकट होतं. माणूस माणसाला भेटत नव्हता, माणूस माणसाची सावली घेत नव्हता.
एखादा आजारी पडला तर त्याला कोण गाडीतून सुद्धा घेऊन जात नव्हतं. तो स्वतःच्या हातानं, स्वतःच्या पायानं, स्वतःची गाडी चालवत त्या ठिकाणी स्वतः हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट होत होता. त्या काळामध्ये उद्धव साहेबांनी अख्खा महाराष्ट्र सांभाळला. महाराष्ट्र सांभाळला. कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढलं. कोणाची जात बघितली नाही, कोणाचा धर्म बघितला नाही, कोणाचा पंथही बघितला नाही. त्यांनी त्यावेळेला घोषणा दिली होती की माझं कुटुंब माझी जबाबदारी. अर्थ काय होता? मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातली जनता, सगळ्या जाती धर्माची, पक्षाची, पंथाची जी जनता आहे ते माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी आहे आणि म्हणून त्यांचं रक्षण करणं ही जबाबदारी माझी आहे. आणि ती भूमिका उद्धव साहेबांनी वटवली. ती वटवली आणि वटवल्यानंतर शेवटी उद्धव साहेबांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली, जीवघेणी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया झाली आणि त्या शस्त्रक्रियेतून त्यांना असं वाटलं होतं की उद्धव साहेब आता उठू शकणार नाहीत. भयानक आणि फार मोठी गंभीर अशी ती शस्त्रक्रिया होती. उद्धव साहेबांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की 80 तास माझ्या अंगावर बसलेली माशी सुद्धा मला कळत नव्हती. याचा अर्थ आपण समजून घ्या. विरोधकांना असं वाटत होतं की आता उद्धव साहेब उठू शकणार नाहीत, चालू शकणार नाहीत, बसू शकणार नाहीत. पण हळूहळू उद्धव साहेबांची हालचाल सुरू झाली. ते उठा आधारानं, माणसाच्या आधारानं उठायला लागले, बसायला लागले आणि महाराष्ट्र राज्याचा कारभार सुद्धा करायला लागले ना. आणि मग ह्यांना वाटलं आता उद्धव साहेब पुन्हा राज्य कारभार करायला लागलेत, आता ते आपल्याला ऐकणार नाही. आणि मग त्याच वेळेला गद्दारांनी 40 आमदार घेऊन ते सुरतला गेले, गुवाहाटी गेले, गोव्यात गेले आणि उद्धव साहेबांचं सरकार पाडलं. उद्धव साहेबांचं सरकार पाडलं. आज त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. मला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मित्रांना सुद्धा विनंती करायची आहे. काय चाललं हे? कशा करता हे तुम्ही सगळं? परवाची झालेली लोकसभेची निवडणूक, महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यामध्ये निवडणूक झाली. त्या 4 टप्प्यापैकी पहिले 5 खासदार, पहिल्या 5 जागांची निवडणुका झाल्या. त्या 5च्या 5 जागा आपल्या पूर्व विदर्भातल्या होत्या. त्यातली रामटेकची इथली जागा ही शिवसेनेची वर्षानुवर्ष निवडून येणारी होती. अरे शिवसेनेनं तुम्हाला उदार अंतःकरणानं स्वतःची निवडून येणारी जागा दिली. स्वतःची जागा निवडून देऊन टाकली. निवडून आलेली खासदारकीची जागा दिली. ती जागा तुझी की माझी हे त्यावेळेला मग उद्धव साहेबांनी हिशेब मांडला नाही. तर यांना धडा शिकवायचा असेल विरोधकांना तर तुम्ही वागताय ना, तुम्ही घ्या. त्या कळमेश्वरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांनी इथल्या भाषण केलं. तुमच्या कानात आहे का ना ते भाषण? काय सांगितलं की उद्धव साहेब माझ्या एका शब्दाखातर तुम्ही रामटेकची जागा निवडून आली, आम्हाला दिलीत, आम्ही आयुष्यभर तुमचे हे उपकार विसरणार नाही हे सांगितलं. आयुष्यभर. मला वाटतं त्या पुतळ्याचं अनावरण 29 तारखेला झालं. माझी तारीख चुकत असेल तर मला माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे 29 ऑक्टोबरला झालं. बरोबर आहे? 29 सप्टेंबरला झालं. कळमेश्वरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. अरे छत्रपतींच्या साक्षीनं तुम्ही भाषण करताय, छत्रपतींच्या साक्षीनं तुम्ही शब्द देताय आणि 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली. अवघ्या 16 दिवसामध्ये तुम्ही तुमचे दिलेलं आश्वासन विसरलात. तुम्ही तुमचं दिलेलं वचन विसरलात. या पूर्व विदर्भामध्ये 28 जागा आहेत. 28 विधानसभेच्या जागा आहेत आमदारकीच्या. त्या 28 पैकी आम्हाला मिळाली किती मिळाली मित्रांनो? अरे आमच्या सगळ्या निवडून आलेल्या खासदारकीच्या जागा सुद्धा आम्ही तुम्हाला दिल्या. 28 पैकी 27 जागा तुम्ही घेतल्यात. एक जागा सुद्धा मित्रपक्ष म्हणून तुम्ही आम्हाला या ठिकाणी सुखासुखी तिथे निवडून येऊन देत नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बंडखोरी करतात. कोणाच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करतात? कोण त्यांचा फॉर्म भरला गेला होता? कोणाचे फोटो बोर्डावर आहेत? हे तुम्हाला मान्य आहे? तुम्हाला मान्य आहे का? ही गद्दारी अशी मान्य असता कामा नये. एका बाजूला एक गद्दार आणि दुसऱ्या बाजूला विश्वासघात.
हा विश्वासघात कदापि मान्य करता कामा नये. हा विश्वासघात आपण कदापि सहन करता कामा नये. निवडणुका होतील आणि जातील. संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये एक तर आमच्या मित्रांनी म्हणण्याच्या आमच्या चोरांनी आमची धनुष्यबाणी निशाणी चोरली की नाही चोरली? आमचं नाव चोरलं की नाही चोरलं? हिंदू हृदय सम्राटांचा फोटो चोरला की नाही चोरला? म्हणजे आमचं नाव चोरलं, आमची निशाणी चोरली, आमचा पक्ष चोरला, आमचा झेंडा चोरला, आमचे पक्ष प्रमुख चोरले, आमची नवीन निशाणी. आपली निशाणी कुठली आहे? आपली नवीन निशाणी लोकसभेच्या निमित्तानं वास्तविक या पूर्व विदर्भामध्ये आमची निशाणी आमच्या मतदारसंघात पुरेशी घराघरात जायला हवी होती. पण आम्ही सगळ्या जागा त्यांना दिल्या. आता एक जागा जी आम्ही घेतलेली आहे त्या जागेवर आमची निशाणी आहे मशाल. अरे ज्यांनी आमच्याबरोबर विश्वासघात केला, गद्दारी केली, त्यांनी आमची निशाणी चोरली. तुम्ही आमचे मित्र आणि आम्ही एक आमच्या मतदारसंघामध्ये निशाणी पोहोचवू इच्छितो. ती सुद्धा तुम्ही विजयी होऊ देणार नाही. तुम्ही मित्र, आमचे मित्र. तुम्हाला जर सोय करायची होती तर राजाराम मुळकांची तुम्ही सोय अन्य ठिकाणी करू शकत होता. का करू शकत नाही? का कामठीची जागी राजेंद्र मुळकांना दिलीच नाही? कामठीची जागा त्यांना लढण्यासाठी होती ना काय? कामठीची जागा ते लढू शकत होते का नव्हते? का दिली नाही? का तुम्हाला रामटेकच पाहिजे होती? कशा करता पाहिजे होती? मित्र म्हणायचं, सगळं माझं ते माझं आणि तुझं ते सुद्धा माझं. हे मान्य आहे तुम्हाला? निवडणुका होतील आणि जातील. मी आज इथल्या व्यापारी मित्रांना सर्वांना विनंती करायला आलोय. गेल्या अनेक वर्षापासून हा रामटेक मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. शिवसेनेचा मतदारसंघ आहे. सातत्यानं रामटेक वासियांनी शिवसेनेलाच विजय मिळवून दिलेला आहे. पुन्हा एकदा तुमची कसोटी लागणार आहे. पुन्हा एकदा तुमच्या एकदा निष्ठेचा कस लागणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी जो काही विश्वासघात होतोय तो त्या विश्वासघाताला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आणि ती वेळ म्हणजे 20 तारीख आहे. 20 तारीख आहे. ही 20 तारीख अत्यंत निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे. आणणार ना तुम्ही? महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि त्या सरकारमध्ये उद्या तुमचा भास्कर जाधव, मी तिकडून निवडणूक लढतोय, त्या सरकारमध्ये मी असणार आहे. आणि त्या सरकारमध्ये माझा सहकारी म्हणून विशाल बरबटेला तुम्हाला निवडून द्यावं लागेल. ही विनंती करायला मी आलोय. शेवटी गद्दार आणि विश्वासघात राजकारणामध्ये असेल, व्यवहारामध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, दोस्तीमध्ये असेल, कुटुंबामध्ये असेल, व्यापारामध्ये असेल, काहीतरी निष्ठा आणि विश्वासघात असता कामा नये. निष्ठा असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं फक्त राजकारणामध्ये विश्वासघात सहन करायचा असं होता कामा नये. विश्वासघात कुठेही सहन करता कामा नये. काय कमवायचंय काय विशालला? काही कमवायचं नाही. तो एक चांगला उद्योजक आहे. त्याला आमदारकी पाहिजे आणि आमदारकीतून त्याला काही मिळवायचं नाही. तो टाहो फोडून सांगतोय की मी उद्योजक आहे. मी उद्योजक असल्यामुळं माझा दृष्टिकोन या भागामध्ये नवनवीन उद्योग आणणं हा माझा दृष्टिकोन आहे. आणि तरुणांच्या हाताला काम नाही. कोणाचीही तो वसुली करणार नाही, खंडखोरी करणार नाही, कुठेही कोणाला त्रास देणार नाही, कोणालाही उगाच छळणार नाही, कोणाकडूनही हप्तेबाजी वसूल करणार नाही. हे मी छाती ठोकपणे सांगतो. कारण त्याच्या आजोबांपासून त्याच्या घराण्याला परंपरा आहे. त्याच्या आजोबांपासून मला वाटतं नागपूरमध्ये कुठेतरी बरबटे नावाचा चौक पण आहे ना? बरबटे नावाचा एक चौक आहे. तिथपासून त्याच्या घराण्याला परंपरा आहे. मध्यंतरी ते उद्योगामध्ये असल्यामुळं त्यांनी कदाचित आपला उद्योग भला की आपण भला, पण अडचणीच्या काळामध्ये जो माणूस मदतीला धावून आलाय त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे आपलं सर्वांचं सुद्धा कर्तव्य आहे. आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे कर्तव्य बजावण्यामध्ये कुठलीही चूक करू नका. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने देशामध्ये लगाम घातलीत, मगाशी वाकुडकर असतील, नाही तर आमचे कॉम्रेड असतील, नाही तर अन्य कोण सांगत असतील की त्या ठिकाणी घटनेवरचं संकट टळलेलं नाही, संविधानावरचं संकट टळलेलं नाही, केंद्रामध्ये 400 खासदार निवडून आले नाहीत म्हणजे संकट टळलं.
हे जे काय सांगतात ना भाजपची मंडळी की आम्ही त्या ठिकाणी नॅरेटिव्ह सेट करतोय, नॅरेटिव्ह सेट करत नाही, आम्ही संभ्रम निर्माण करत नाही, आम्ही लोकांना खरं सांगतोय. कारण आपल्या घटनेमध्ये दुसरी एक तरतूद आहे की केंद्रामध्ये जर एखादा कायदा पारित झाला नाही, खासदार कमी पडले, तर शेवटी देशामध्ये जी आपली राज्य आहेत, जी संघ राज्य आहेत, त्या संघ राज्यांपैकी जर 2/3 राज्य भाजपाची झाली तर घटना बदलायला हे मागं पुढे बघणार नाही, ते लक्षात ठेवा. मागं पुढे बघणार नाहीत. उद्याच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा इथला एक आमदार, एक खासदार हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीकरता सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, फार वेळ घेत नाही, पुढच्या सभेला जायचंय. विशाल बरबटे ही केवळ व्यक्ती म्हणून बघू नका, तर विशाल बरबटे एक विचार म्हणून तुमच्या सर्वांच्या समोर आलाय, एक विचार म्हणून तुमच्या सर्वांच्या समोर आलाय. गद्दाराच्या विरोधात तो त्या ठिकाणी उभा आहे, विश्वासघातकांच्या विरोधात तो उभा आहे. आणि म्हणून त्याची निशाणी आहे ही मशाल. 20 तारखेला मशाली समोरचं बटन दाबून विशाल बरबटे यांना हजारो मतांनी विजयी करा, अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.